हर हर महादेव. जय माता लक्ष्मी. अनेकदा आयुष्यात असं का होतं की तुम्ही कितीही सत्य बोललात, लोकांचं चांगलं इच्छिलात, तरीही समोरचा व्यक्ती तुमच्या शब्दाला शून्य किंमत देतो. घरात स्वतःचे निर्णय मांडताना तुमचा आवाज दाबला जातो. ऑफिसमध्ये कामाचे श्रेय दुसरेच घेऊन जातात की एखाद्या महत्त्वाच्या व्यवहारासाठी तुम्ही जाता आणि समोरचा माणूस तुमच्या तोंडावर नकार देतो. जर या सर्व गोष्टी तुमच्यासोबत घडत असतील तर एक गोष्ट लक्षात ठेवा, दोष तुमच्या बोलण्यात नाही तर तुमच्या आवाजामागील ऊर्जेमध्ये आहे, म्हणजेच व्हॉइस औरा. शास्त्र सांगते की जगातील प्रत्येक माणसावर प्रभाव टाकण्याची ताकद ही शास्त्रात नसते, तर ती तुमच्या सूक्ष्म ऊर्जेत असते. प्राचीन काळात ऋषीमुनी आणि तांत्रिक अशा काही गुप्त वनस्पती आणि पदार्थांचा वापर करायचे, ज्यामुळे समोरच्या व्यक्तीची बुद्धी आणि विचार त्वरित सकारात्मक व्हायचे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत दुर्मिळ, गुप्त आणि शक्तिशाली प्रयोग सांगणार आहे. यासाठी तुम्हाला कोणतीही महागडी पूजा करायची नाही, फक्त 2 पाने आणि कापूर. पण थांबा, जर तुम्ही ही 2 पाने जाळताना एक छोटीशी चूक केली तर याचा प्रभाव उलटा होऊ शकतो. हा उपाय नेमका कधी करायचा, पानावर काय लिहायचं आणि त्याच्यामागे कोणतं अद्भुत तंत्र लपलेलं आहे, या व्हिडिओच्या शेवटी मी असे 3 अतिगुप्त आणि अचूक सिद्ध उपाय सांगणार आहे, जे तुम्ही आजपर्यंत कोणत्याही ग्रंथात किंवा व्हिडिओमध्ये पाहिले नसतील. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय हा प्रयोग अजिबात सुरू करू नका. भाग 2. मानवी ऊर्जा आणि प्रभावाचे विज्ञान. सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की लोक तुमचं का ऐकत नाहीत. प्रत्येक माणसाच्या शरीराभोवती एक अदृश्य ऊर्जेचे कवच असते, ज्याला आपण आकर्षण मंडल म्हणजेच अट्रॅक्टिव्ह औरा म्हणतो. जेव्हा माणसाचा हा ऑरा कमजोर होतो किंवा त्यात नकारात्मक लहरी भरतात, तेव्हा तुमचे शब्द समोरच्या माणसाच्या मेंदूपर्यंत पोहोचतात, पण त्यांच्या हृदयाला स्पर्श करत नाहीत. लोक तुमच्यावर अविश्वास दाखवतात, तुमच्या उपस्थितीने कोणालाही फरक पडत नाही. पण जेव्हा हा ऑरा शक्तिशाली होतो, तेव्हा तुम्ही कमी बोललात तरी लोक शांतपणे तुमचे ऐकतात. प्राचीन ग्रंथामध्ये यालाच वाणी वशीकरण किंवा आकर्षण सिद्धी म्हटले आहे. इथे स्पष्ट सांगतो, वशीकरण म्हणजे कोणाला संमोहित करून गुलाम बनवणे नव्हे. वशीकरण म्हणजे व्यक्तिमत्व असा चुंबकीय प्रभाव निर्माण करणे, जेणेकरून समोरच्या व्यक्तीच्या मनातील तुमच्याबद्दलचा विरोध, राग आणि आक्रमकता क्षणात शांत होईल आणि ती व्यक्ती तुमच्या विचारांचा आदर करू लागेल. तमालपत्र आणि कापुराचे अद्भुत रहस्य. आता लक्षपूर्वक ऐका. स्वयंपाकघरात सहज मिळणारी ही 2 पाने आणि कापुराचा तुकडा एवढा चमत्कार कसा करू शकतात? तमालपत्राचे रहस्य. अथर्व वेदानुसार तमालपत्र हे केवळ मसाल्याचे पदार्थ नाही, तर ते तेज तत्वाचे प्रतीक आहे. तमालपत्राच्या सुवासाने आणि धुराने आपल्या घरातील आणि शरीरातील नकारात्मक लहरी एका मिनिटात नष्ट होतात. हे पानांचे तत्व इच्छेपूर्तीसाठी सर्वोत्तम मानले गेले आहे. कापुराची शक्ती. पॉवर ऑफ कॉम्फोर. कापूर हा असा एकमेव पदार्थ आहे जो पूर्णपणे जळतो आणि राख मागे सोडत नाही. तो ब्रह्मांडातल्या उच्च आध्यात्मिक स्पंदनाने आकर्षित करतो. जेव्हा या 2 गोष्टी एकत्र येतात आणि त्यावर एका विशिष्ट क्रियेचा वापर केला जातो, तेव्हा वातावरणात एक अतितीव्र आकर्षण लहरीचा स्फोट होतो. मुख्य उपायाची संपूर्ण पद्धत. हा उपाय कसा करायचा ते टप्प्याटप्प्याने समजून घ्या. नियम व वेळ. हा उपाय मंगळवार किंवा शनिवारी रात्री 9 ते 11च्या दरम्यान करावा. साहित्य. 2 पूर्ण अखंड पाने, कुठेही कापलेले किंवा तुटलेले नसावीत. 2 शुद्ध कापुराच्या वड्या, लाल शाईचा पेन आणि चंदेरी पेन किंवा कृती. एका शांत खोलीत पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसा. पहिल्या पानावर लाल पेनाने तुमचे स्वतःचे नाव लिहा. दुसऱ्या पानावर ज्या व्यक्तीला तुमचे म्हणणे पटवून द्यायचे आहे त्या व्यक्तीचे नाव लिहा. जर संपूर्ण जगावर प्रभाव पाडायचा असेल तर सर्वजण असे लिहा. दोन्ही पानांच्या मध्ये कापुराची वडी ठेवा. दोन्ही हात जोडून डोळे मिटून 3 मिनिट शांत बसा आणि मनात विचार करा की ती व्यक्ती तुमचे सर्व म्हणणे आनंदाने ऐकत आहे. त्यानंतर कापूर पेटवून द्या. पानांचा धूर निघू द्या. पण थांबा, ही पाने जाळल्यानंतर जी राख उरते ती साधी राख नसते, ती अभिमंत्रित भस्म बनते. ही राख कशी वापरायची आता पाहूया. ते 3 गुप्त उपाय. भाग 2. अति शक्तिशाली गुप्त
आता मी तुम्हाला ते 3 गुप्त उपाय सांगणार आहे, ज्याच्यामुळे वापरामुळे हा मुख्य उपाय 10 पट अधिक वेगाने काम करेल. गुप्त उपाय आणि नंबर 1, सिद्धी तिलक प्रयोग. मुख्य उपायातून मिळालेली ही राख एका लहान काचेच्या किंवा तांब्याच्या डबीत सुरक्षित ठेवा. जेव्हाही तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी, कोर्ट कचेरी, बँकेच्या कामासाठी, महत्त्वाच्या चर्चेसाठी घराबाहेर पडाल, तेव्हा या राखेमध्ये किंचितसे गाईचे तूप किंवा चोथा मिसळून त्याचा टिळा तुमच्या कपाळावर किंवा कंठावर, गळ्यावर लावा. त्याच्याने काय होईल, तुमची वाणी अतिशय प्रभावी होईल. तुम्ही जे बोलला ते समोरच्या माणसाच्या अविचित मनावर थेट परिणाम करेल. गुप्त उपाय 2, धन व व्यवहार वशीकरण धूळ प्रयोग. या राखेचा चिमूटभर भाग तुमच्या पाकिटात ठेवा किंवा तिजोरीत ठेवा. जर तुमचा व्यापार असेल किंवा कोणाकडून अडकलेले पैसे काढायचे असतील, तर ती व्यक्ती समोर येण्यापूर्वी ही राख हवेत फुंकून मनात तिच्या नावाचा जप करा. आर्थिक व्यवहारात समोरचा माणूस तुमच्या अटी मान्य करेल आणि तुमचा आदर करेल. गुप्त उपाय 3, कापूर जल आणि घरगुती शांतता प्रयोग. कापुराची एक वडी एका तांब्याच्या तांब्यात रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर या पाण्याने संपूर्ण घरात शिंपडाव करा आणि उरलेल्या पाण्याने मुख्य दारावर आचमन करा. घरातील सर्व प्रकारची भांडणे, कलह आणि नकारात्मकता कायमची नष्ट होईल आणि घरातील प्रत्येक सदस्य एकमेकांचे ऐकू लागेल. निष्कर्ष आणि अंतिम आव्हान. मित्रांनो, हे सर्व उपाय पूर्ण श्रद्धा, विश्वास आणि शुद्ध हेतूने करा. कोणाचाही घात करण्यासाठी किंवा स्वार्थासाठी याचा चुकीचा वापर करू नका, कारण वाईट हेतूने केलेला प्रयोग स्वतःवरच उलटतो. जर तुम्हाला ही दुर्मिळ माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा. तुम्हाला या उपायाबद्दल काही शंका असल्यास कमेंटमध्ये नक्की विचारा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देईन. आणि अशाच आध्यात्मिक रहस्यांसाठी चॅनलला, आपल्या लक्ष्मी कृपा मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी घ्या. हर हर महादेव.